नमस्कार मित्रांनो, जे कुणी शहरांमध्ये आहेत, मग मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल किंवा ज्या कुठल्या शहराच्या लातूर देखील बाहेर प्रस्तावित बाह्यवळण मार्ग असेल आणि जर का आपलं आणखीन जागा किंवा घर झालेलं नसेल किंवा आणखीन करण्याची इच्छा असेल आणि भांडवलाअभावी जर का ते होत नसेल आणि आपली गावाकडं जमीन असेल, तर अशा सर्व शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक, एकंदरीतच सातबाराधारकांना विनंती आहे की गावातील होतकरूंचे मार्ग प्रशस्त करा. आपलं जे काही क्षेत्र आहे ते कमी करून निकाली काढून मार्गी लावून आपली गुंतवणूक आपल्या डोळ्यात देखत राहू द्या. फक्त जत्रेच्या किंवा उरसाच्या हव्यासापोटी वावरं पडीक ठेवू नका. ताळमेळ लावा, ठोकताळा बसतोय का नाही बघा, लक्षात आलं का? नाहीतर लाखो करोडोची इस्टेट आहे पण पडीक पडलेली. तसं त्या काळ्या आईला कष्टाची, घामाची काय म्हणू शकता तुम्ही, ओटी भरावी लागते. त्यावेळेस ती उपजाऊ होते. त्यामुळं पुन्हा ओळखा. एकंदरीतच आपलं जे काही आहे ते डोळ्यात देखत आपल्यासमोर असू द्या. कोणाच्याही भरोशावरती राहण्यासारखे दिवस नाही आहेत. तुम्ही किती जरी कसा जरी आखला तरी उद्या जर का वेळ काळ प्रसंगान्वये काही बाका प्रसंग जर ओढवला तर किचकट प्रक्रियेला सामोरं जाण्यापेक्षा डोळ्यात एकच गुंतवणूक ठेवा. तुमच्या इथं जो काही चालू भाव आहे त्या भावाप्रमाणे निश्चितच कागद करा. कुठलीही लपाछपी करू नका, कारण का कायदे कठोर आहेत. कुठलाही छुपा मार्ग पत्करायचा प्रयत्न केला तर दस्त रद्द होऊ शकतात किंवा काळ्या पांढऱ्यामध्ये काहीतरी हात काळे होऊ शकतात. शहरात गुंतवणूक करताना रेराचा पाठपुरावा निश्चित करा. 30 फुटी 40 फुटी रोड असायला हवे. सोपी खोली.